सध्या महाराष्ट्रात पाणी टंचाई एवढी वाढली आहे की नळाला पाणीच येत नाही. असंच मी एका रिकाम्या नळाकडे बघत होतो, अक्षरशः ते नळ माझ्याशी बोलू लागले. नमस्कार, मी स्वयंपाक घरातला नळ. अहो तुम्हाला सांगतो आपल्याला मजा आहे बुवा. तो काळ्या ठोंब्या मालक आमचा घरातून बाहेर गेला की मी आणि मालकीन बाई नसते एखादच. अन काय त्यो मालकीन बाईचं नाजूक. कधी कधी पाणी नसताना आम्ही नुसताच फुसफुसतो. अन मालकीन बाई अशा लटक्या रागाने बघते की आपण तेथेच घायाळ होतो. नमस्कार मंडळी, मी बेसिनची नळ म्हणजे त्या स्वयंपाक घराच्या नळाची बायको. जल्ल मिलं लक्षण ते. ओ माणसाने काय मराठी पाळ्या आहे की नाही. तू काळ्या ठोंब्या दाढी करताना अंगाशी लगड करतो, ब्रशच काय टोचतो, फेसच काय उडवतो. तरी मी यांना म्हंटले तुम्ही इकडे या, मी स्वयंपाक करत जाते. पण हे मेले पुरुष एकसारखेच आमचं कार्ट मेला गाऊ जाऊन बसले बाथरूमात. अशाने काय संस्कार होती त्याच्यावर देव नळत जाणे. नमस्कार, मी बाथरूम मधला नळ. त्या स्वयंपाक घरातल्या आणि बेसिन मधल्या नळाचा मुलगा 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 मुलगा. इथं सगळ्यांना अंघोळ घालताना बघायला मजा वाटते, पण त्या काळ्या ठोंब्याला पण बघावं लागतं. अंगभर साबण फासतो. गोर व्हायचंय म्हणे. तुम्ही सांगा कावळ्याने किती अंग घासलं म्हणून बगळा होत नाही. मालकीनबाईंना बघून गप्प बसावं लागतं. पण कधी कधी तो घरातला टॉमीच मला आंघोळ तेव्हा मात्र लात घालायची वाटते. नमस्कार, मी गार्डन मधली ना म्हणजे त्या स्वयंपाक घराच्या नळाची आई. माझं काय 2 गेले आणि 4 राहिले. 4 गेले आणि 2च राहिले. टाके पाणी नसलं तर जमत श्वास कोणला जातो. रोज सकाळी झाडांना पाणी घालायला तोंडाला लांब नळी लावतात. कोणते ते इम्रान नळी म्हणे जीवाचे नुसते श्वास कोणला जातो पण कुणाला सांगणार.